प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो की आज पुन्हा मला प्रभूंनी संधी दिली आणि आज पुन्हा एकदा आपण प्रभू भोजन या विषयावर देवाचं वचन शिकणार आहोत, समजणार आहोत. याचा पहिला भाग आपण पाहिला. जुन्या करारामध्ये प्रभूभोजन नेमकं काय होतं आणि अर्ध्यातच भाग आपण तो थांबवला कारण संदेश मोठा होता आणि म्हणून जो मागचा भाग होता त्याच्याच पुढं आपण कंटिन्यू करणार आहोत. आणि म्हणून या ठिकाणी जर तुम्ही याचा पहिला भाग पाहिला नसेल तर तोही तुम्ही नक्की पहा. आणि आजही परमेश्वर या वचनामध्ये तुमची भेट घेईल आणि तुम्हाला सत्य कळेल. आणि जे तुम्हाला कळेल तुमच्या पुरतं मर्यादित ठेवू नका. तुम्ही इतरांनाही प्रभूभोजनाचं सत्य सांगा आणि देवाचा गौरव करा. प्रेज द लॉर्ड. करंथीकराचं पहिलं पुस्तक त्याचा 11वा अध्याय आणि 25 आणि 26 वचन आपण वाचूया. आता कोणतं पुस्तक काढलं आपण, कोणतं पत्र काढलंय? कुणी लिहिलंय? पौलानी. पौल पुन्हा या विषयाबद्दल बोलतो. कशाबद्दल? कारण त्याला माहित होतं काही प्रकारचा गैरसमज लोकांमध्ये उत्पन्न झालेला आहे का त्यावेळेस हे घेत नव्हते. काय करायचे लोक? ज्या वेळेस पौल प्रभूची सेवा गाजत होता, पुष्कळशे लोक जे यहुदी होते, जे प्रभूमध्ये आले, त्यांनी प्रभूचा तर स्वीकार केला पण ते ही विधी नव्हते पाळत. ते विधी पाळत नव्हते कारण त्यांच्या समक्षात ही गोष्ट झालेली नव्हती. त्यांनी स्वतःहून ऐकलेलं नव्हतं. त्यांना कोण सांगत होतं या गोष्टीबद्दल? नाही कळलं अजून. प्रभूंनी जे प्रभू भोजनाची विधी स्थापित केली, सर्व जग जाहीर केली का? कोणामध्ये केली? शिष्यांमध्ये. आणि मग जोपर्यंत शिष्य बोलत नाही लोकांना कळणार का? म्हणून कोण सांगायचे? शिष्य. व प्रश्न असा होता का शिष्य म्हणायचे का काय म्हणून तुमच्यावर आम्ही तो विश्वास ठेवायचा? जे यहुदी होते ते प्रभूचं वचन ऐकायचे आणि ज्यास पॉल ही शिकवण सांगायचा किंवा या संदर्भात सांगायचा तर त्या ठिकाणी मतभेद व्हायचे. का ते म्हणायचे का देवाने उघड प्रकारे सांगितलेलं नाहीये, आम्हाला फक्त एक सांगितलंय. काय? आणि काय सांगितलंय? पिढ्यानपिढ्या करायचं. काय करायचं? आणि तू नवीन आणलं. काय आलं लक्षात का काय चाललंय? आणि म्हणून त्या ठिकाणी मंडळीत काय चाललं हे पाहून पॉल पत्रामध्ये लिहितो का तुमचा गैरसमज दूर करा आणि काय घेत जा? काय घेत जा? प्रभूभोजन. कारण याच्यापासून तुम्ही मोकळे केलेले आहात. याच्यामध्ये दोन्ही गोष्टी समाविष्ट आहे. वाचूया आपण या ठिकाणी 25 आणि 26 वचन. करंथीकराचं पहिलं पुस्तक पत्र 11वा अध्याय 25 आणि 26. वाचूया. त्याप्रमाणे तो जेवण झाल्यावर प्याला घेऊन म्हणाला, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला जो नवा करार तोच आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या आठवणीसाठी हे करा. कारण जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूचे मरण तो येईपर्यंत प्रगट करून दाखवता. काय खाता? जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता. आता हे भाकर पण शब्द लक्षात ठेवा. आणि काय पिता? प्याला. तितकेदा तुम्ही काय प्रगट करता? माझं काय प्रगट करता? मरण. म्हणजे आम्हासाठी ख्रिस्त वधस्तंभावर मेलेला आहे. ज्यास आपण प्रभूभोजन घेतो आपण काय प्रगट करतो? आम्हासाठी ख्रिस्त वधस्तंभावर मेलेला आहे. पुन्हा सांगतो, ज्यावेळेस आपण प्रभूभोजन घेतो त्यावेळेस आपण काय प्रगट करतो? ख्रिस्ताचं मरण. ख्रिस्त आम्हासाठी वधस्तंभावर मेलेला आहे. आणि जर आपण त्याचं मरण प्रगट करतो त्याच्या मरणामध्ये आम्हाला हे कळतं, रोम मध्ये असं लिहिलं की त्याच्या मरणामध्ये आपण पण मेलोय. आलं लक्षात? काय लिहिलंय? की त्याचं मरण प्रगट करतो. काय प्रगट करतो? आम्हासाठी कोण मेला? येशू. कोण मेला? येशू. मग फक्त येशू मेला का त्यामध्ये आपण पण मेलो? म्हणून त्याचं मरण प्रगट होतं त्याच्या मरणामध्ये आमचंही मरणाचं प्रगटीकरण आम्हाला प्राप्त होतं. का फक्त येशूच नाही तर येशूमध्ये माझाही जुना मनुष्य वधस्तंभावर मेलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आणि मग जर फक्त मेलेलाच आहे का? नाही. बायबल सांगतं का जर मरणात तुम्ही संयुक्त आहात तर पुनरुत्थान देखील भागीदार तुम्ही आहात. प्रेज द लॉर्ड. समजत्या ठिकाणी रोमकरास पत्र 6वा अध्याय 5 आणि 6 वचन. रोमकरास पत्र 6वा अध्याय. कारण जर आपण त्याच्या मरणाच्या प्रतिरूपाने त्याच्याशी संयुक्त झालो आहो तर त्याच्या पुनरुत्थानाच्याही प्रतिरूपाने संयुक्त होऊ. कळलं का वचन? आपण कोणाचं मरण आठवतोय? येशूचं. पण त्याचं मरण आठवतो. पहा किती सुंदर भाषा आहे पॉलची. का तो म्हणतो की तुम्ही त्याचं मरण प्रगट करता. कोणाचं? येशूचं. पण ज्यास त्याचं मरण आपण समोर आणतो आम्हाला कळतं का फक्त येशूच नाही, त्याच्यामध्ये मी पण वधस्तंभावर येशूमध्ये मेलेलो आहे. मी मेलो म्हणजे पाप मेले, माझे शाप मेले, माझा जुना स्वभाव मेला,
माझ्या जुन्या रूढी परंपरा मेल्या, माझे सर्व जुन्या गोष्टी वधस्तंभावर संपलेल्या आहेत. कोणामध्ये? येशूमध्ये. मग येशू फक्त मेलाच का? येशू उठला पण. येशू उठला पण, आणि न्यायीपणात उठला. कशात उठला? पवित्रतेत उठला. आणि मग तो उठला तर मरणात मी भागीदार आहे, तर पुनरुत्थानात भागीदार नाहीये का? प्रेज लॉर्ड. आलं लक्षात? म्हणून त्याच्यामध्ये माझा नवीन जन्म झालेला आहे. आता माझ्यावर पाप आहे का? शाप आहेत का? जुना स्वभाव नाही, माझ्यात तो नाही. एवढंच नाही तर माझ्यावर जुने नियम देखील नाही, माझ्यावर कोणती रूढी परंपरा नाही, कारण येशूमध्ये मी नवीन निर्मिती आहे. म्हणजे तुम्ही प्रभुवचन घेता, तुम्ही हे घोषणा करता आत्मिकरित्या, किंवा त्याचा अर्थ असा होतो की तुमचं जुनं जीवन संपलेलं आहे येशूमध्ये, आणि त्या पुनरुत्थानात तुम्हाला नवीन जन्म प्रभूच्या कृपेने मिळालेला आहे. प्रेज द लॉर्ड. मग ज्यावेळेस तुम्ही हे प्रभुजनाचा विधी घेता, तुम्ही उघडपणे आणि आध्यात्मिकरित्या हे जाहीर करता सैतानाच्या विरुद्ध देखील, का तुझं आणि माझं आता भागीपण नाही, आजार माझ्यावर राज्य करू शकणार नाही, कोणत्या परंपराचं जू माझ्यावर नाही, कोणत्या नियमाचं बंधन आता माझ्यावर नाही, कोणता जुना स्वभावाचं वर्चस्व माझ्यावर नाही. कारण हे प्रभू वचन याला दर्शवतं का माझं जुनं जीवन येशूमध्ये संपलेलं आहे आणि त्याच्यात मी नवीन निर्मिती आहे. प्रेज द लॉर्ड. आलं लक्षात? पण ज्यास तुम्ही हे प्रभुवचन नाकारता, तुम्ही हे नाकारून टाकता का तुमचं जुनं जीवन वधस्तंभावर संपलं आणि तुम्ही पापाच्या दास्यात आहात. म्हणून काय घ्यायचं? हे घ्यायचं नाही. कारण याचं रूपांतर कशामध्ये झालंय? का आम्हाला कळलं पाहिजे का प्रभुवचन म्हणजे फक्त एक विधी नाहीये. प्रभू म्हणतो का 2 विधी आहेत, बाप्तिस्मान, मग आपण तो विधी, अरे पण ते विधीचं महत्व पाहिजे. काय पाहिजे? महत्व. नाही तर ती पण एक रूढी बनवून जाईल. त्याचं महत्व पाहिजे का? म्हणून मी प्रभुवचन घेतो. नेमकं याच्या मागे झालेलं काय आहे? कारण तो म्हणतो घ्या खाय, माझे शरीर आहे जे तुम्हासाठी मोडण्यात येत आहे. का मोडलंय शरीर त्यांनी? आमचे पाप आणि शाप आणि जुना मनुष्याच्या मध्ये संपा, आणि त्याच्या पुनरुत्थानात आम्हाला नवीन जन्म प्रभूने दिलेला आहे. तो म्हणतो घ्या घ्या, हा माझा नवीन प्याला आहे, नवीन करार आहे. म्हणजे त्याच्या रक्ताखाली आम्हाला पूर्ण शुद्धीकरण प्रभूने केलेलं आहे. म्हणून जे लोक काय नाकारतात प्रभुवचन, ते हे नाकारतात का त्यांच्यासाठी येशूने वधस्तंभावर किंमत मोजलेली आहे. म्हणून तुमच्या म्हणजे जे कोणी प्रभुवचन नाकारल ते स्पष्टपणे हा जाहीर करतो का प्रभूने माझी किंमत मोजलेली नाही. म्हणून काय घ्यायचं? वलांडण सणाच्या मागं पळायचं नाही, कारण वलांडणाचं रूपांतरच प्रभूने प्रभुवचनामध्ये केलेलं आहे. आलं लक्षात इथपर्यंत? अजून एक वचन घेऊ संदर्भासाठी या ठिकाणी. रोमकरासपत्र 7वा अध्याय 4, 5 आणि 6 वचन वाचूया या ठिकाणी आपण. त्याप्रमाणे माझ्या भावांनो, तुम्हीही ख्रिस्ताच्या देहाच्या द्वारे नियमशास्त्राला मारले गेलेले आहात. कशाला मारले गेलेत? नियमशास्त्राला. समजतंय? नियमशास्त्राला आपण मारले गेलेलो आहोत. म्हणजे येशूमध्ये नियम पूर्ण झाला. बरोबर? येशू कुठं मेला? मग त्याच्यामध्ये आपला पण जुना मनुष्य मेला. मग आपलेही सर्व नियम तिथं संपले. प्रभू न्यायीपणामध्ये उठला, मग त्याच्यामध्ये आम्हालाही न्यायीपण आणि पवित्रता मिळालेली आहे. पुढे काय लिहिलंय? यासाठी की तुम्ही दुसऱ्याचे म्हणजे जो मेलेल्यातून उठवला गेला त्याचे व्हावे. प्रेज द लॉर्ड. काय लिहिलंय? जो मेल्यातून उठलेला आहे तुम्ही त्याचे व्हा. तुम्ही त्याचे व्हा. तुम्ही नियमाच्या स्वाधीन पडू नका, कारण नियम वधस्तंभावर प्रभूने संपून टाकले किंवा पूर्ण केले. आता जो नवीन आहे, जो मोकळा आहे, तुम्ही त्याचे व्हा. प्रेज द लॉर्ड. समजतंय ना? ही आध्यात्मिक भाषा प्लीज अंडरस्टँड करा का तुम्ही त्याचे व्हा. म्हणजे जसा प्रभू आहे, मोकळीक आहे त्याला, तो नियमाच्या अधीन आहे का? आता नाही, तो नियमाच्या अधीन नाही. मग आपण पण नियमाच्या अधीन राहायचं का? नाही. म्हणून हा नियम आमच्यावर चालणार नाही, कारण याचं रूपांतर देवाने याच्यामध्ये केलेलं आहे. पुढे काय लिहिलं? अशा करिता की आपण देवाला फळ द्यावे. पुढं, कारण आपण देहात होतो तेव्हा पापिष्ट वासना नियमशास्त्राच्या द्वारे मरणाला फळ देण्यासाठी आपल्या अवयवांमध्ये कार्य करीत होत्या. पुढं, पण आता ज्याकडून आपण पूर्वी बांधलेले होतो त्या नियमशास्त्राला मरून गेल्यामुळे. एक मिनिट, काय शब्द वापरला? पूर्वी बांधलेले होतो. म्हणजे नियम कसे होते? बंधनकारक. कसे होते? बंधनकारक. म्हणून काय पाळावं लागायचा? पण आता काय लिहिलं पुढं? त्या नियमशास्त्राला मरून गेल्यामुळे. त्या नियमशास्त्राला मरून गेल्यामुळे म्हणजे नियमाला आपण काय झालो? आता मेलो. आता नियमाचं दास्य आपल्यावर नाही. आपण म्हणून म्हणून वलांडण नाही. काय? प्रभुवचन. पुढं,
नियमशास्त्राला मरून गेल्यामुळे आपण त्यापासून सोडवलेले आहोत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण त्यापासून सोडवलेलो आहोत. हा संदर्भ लिहून घ्या. हा तुमच्याकडे पुरावा असेल का जर तुम्हाला कोणी बंदिवान करण्याचा प्रयत्न करेल कशाच्या अधीन, याच्या अधीन, तर त्याला सांगा का मी आता त्याच्यातून मोकळा केलेलो आहे. कारण तुमच्या समोर एक वचन आणल, तुमच्या समोर एक काय येईल वचन. ते वचन काय? करंथीकराचं पहिलं पुस्तक 5वा अध्याय आणि त्याचं 8वं वचन. यास्तव जुन्या खमीराने नव्हे आणि वाईटपण व दुष्टपण यांच्या खमीराने नव्हे, तर सरळपण व खरेपण यांच्या बेखमीर भाकरींनी आपण सण पाळावा. काय पाळा? मी आता इतकंच काय सांगतो, काय पाळायचं नाही, पण तुमच्या समोर काय लिहिलंय? म्हणून मी सांगितलं की वचन समजणं गरजेचं आहे. जे तुम्ही पाहता, जे वाचता ते तसंच आहे का त्याचा उलगडा तुम्हाला होतोय? उलगडा होणं गरजेचं आहे. तुमच्या समोर एवढंच वचन आणतील, कोणतं? सण पाळा. काय पाळा? सण. पण याच्या अगोदरच आता आपण जे वचन घेतलं त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलं का तुम्ही त्याच्या दास्यामध्ये नाही, तुम्ही त्याच्या दास्यामध्ये नाही. मग इथे तर लिहिलं सण पाळा, मग वचन तिकडं असं सांगतं, वचन इकडं असं सांगतं, मग असं कसं? आलं लक्षात? तिथे काय सांगितलं? आता आपण काय वचन वाचलं थोड्या वेळ पहिले का तुम्ही नियमाच्या दास्यात नाही. मग हा काय होता? नियम. हा काय होता? नियम. का पिढ्यानपिढ्या तुम्ही काय पाळायचं? वलांडण. आताच आपण वाचलं का हा नियम होता, पण आपण याच्या पहिले काय वाचलं का आता तुम्ही नियमाच्या अधीन नाहीये. पण पुन्हा करंथीकरास पत्र कोण लिहिलं? पौलानी. आणि पौल स्वतः काय म्हणतो? काय पाळा. आणि आपण पण त्याच्यावर जोर देतो. कशावर? काय पाळा? सण पाळा. पण वचन व्यवस्थित वाचत नाही. म्हणून हे वचन पुन्हा एकदा आपण समजूया. त्याचं 6 आणि या ठिकाणी 7 वचन वाचूया. 5वा अध्याय. तुमचे प्रतिष्ठा मिरवणे बरे नाही. थोडे खमीर सगळ्या गोळ्याला फुगवते, हे तुम्हास ठाऊक नाही काय? तर जुने खमीर काढून टाका, यासाठी की जसे तुम्ही बेखमीर आहात तसे तुम्ही नवा गोळा व्हावे. कारण ख्रिस्त. एक मिनिट. 7 वचन काय सांगतं इथं? व्यवस्थित ऐका. पहा, प्रथम तर इथं त्यांनी असं लिहिलं का तर जुने खमीर काय करा? काढून टाका. काढून टाका. आणि पुढे असं लिहिलं त्याच्याच मध्ये, यासाठी की जसे तुम्ही बेखमीर आहात. काय लिहिलंय? बेखमीर आहात नाही. काय शब्द वापरला? तुम्ही. काय शब्द वापरला? तुम्ही बेखमीर आहात. कोणाबद्दल आहे? आपल्याबद्दल. कोणाबद्दल? आपल्यामध्ये खमीर नाही, म्हणजे आपल्यामध्ये ते पाप नाही. आपण कसे आहोत? बेखमीर. आपण कसे आहोत? बेखमीर. पुढे असं लिहिलं त्यांनी, जसे तुम्ही बेखमीर आहात तसे तुम्ही नवा गोळा व्हावे. काय शब्द वापरला? जसे तुम्ही बेखमीर आहात तसे तुम्ही नवा गोळा व्हावे. म्हणजे काय? तुम्ही प्रभू येशूचा तर स्वीकार केला, प्रभूला तारणारा म्हणून स्वीकारलं, पण हे सोडत नाही. म्हणतो काय व्हा? नवा गोळा. काय व्हा? नवा गोळा. का जर प्रभूला तुम्ही स्वीकारलंय, तुम्ही बेखमीर आहात, तुम्ही पवित्र केलेले आहात, तुम्हाला अजून पवित्र करायची गरज नाही. अजून पवित्र करायची गरज नाही. म्हणून त्यांनी काय शब्द वापरला? नवा गोळा व्हा. आता पुढे काय लिहिलंय? कारण ख्रिस्त जो आमचा वल्लांडण. एक मिनिट. ख्रिस्त जो आमचा वल्लांडण. आलं लक्षात? ह्या वलांडण जे आपण साजरा करायचो ते वलांडण म्हणूनच कोण अर्पण झाला? आता ख्रिस्त. फक्त यासाठी नाही का मिस्रातून, पण यासाठी का पापाशापातून आमची पूर्ण क्षमा व्हावी. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्त आमचा वलांडण आहे. का? कारण या गोष्टीवर वाद व्हायचा. कोणामध्ये? यहुदी लोकांमध्ये. आणि जे ख्रिस्ती लोक होते ज्यांनी प्रभूचा स्वीकार केला होता का त्या माणसाने वलांडण आणि हा माणसाने प्रभू भोजन. आणि म्हणून पॉल इथं स्पष्टीकरण देतो का अरे बाबा, येशूच वलांडण आहे. येशूच काय? वलांडण आहे. त्याच्यामध्येच आम्हाला पूर्ण मोकळीक मिळालेली आहे. म्हणजे असं आम्ही प्रभूभोजन घेतो त्यामध्ये हे वलांडण देखील काय होतं? पूर्ण होतं. म्हणून तुम्ही वेगळा वलांडण सण पाळायच्या मागे पडू नका. आता पुढचे वचन काय सांगतात वाचूया आपण. एक वर्ड वाचा. कारण ख्रिस्त जो आमचा वलांडण तोही आमच्यासाठी यज्ञार्पण झाला आहे. यास्तव जुन्या खमीराने नव्हे आणि वाईटपण व दुष्टपण यांच्या खमीराने नव्हे, तर सरळपण व खरेपण यांच्या बेखमीर भाकरींनी आपण सण पाळावा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय शब्द वापरला पहा इथं? तर सरळपण व खरेपण यांच्या बेखमीर भाकरीने. आता सरळपण खरेपण कोणामध्ये? येशूमध्ये. सरळपण खरेपण कोणामध्ये?
येशूमध्ये आहे. आणि म्हणून इथं त्यांनी पुढे असा शब्द वापरला का सरळ व खरेपण यांच्या बेखमीर भाकरीने आपण काय पाळावा, सण पाळावा. आणि सण कोणता पाळतो आपण, प्रभू. आलं लक्षात का ते वचनाचा खेळ खेळतात. काय खेळतात, खेळ का काय लिहिलंय, सण पाळा. काय लिहिलंय, सण पाळा. पण ते हे शब्द नाही सांगत, खरेपणा. काय शब्द वापरला तिथं, सरळपण व खरेपण. सरळपण व खरेपण, पिठात सरळपण व खरेपण असतं का, आलं लक्षात. वालांडण सण साजरा करताना काय बनवावं लागती, भाकर. त्याच्यात काय टाकावं लागतं, खमीर नाही टाकायचं, बरोबर. पण शब्द काय वापरला त्यांनी, जुन्याही खमीरांनी नको, फुगवणाऱ्या खमीरांनी नको, सरळपण व खरेपणाची बेखमीर भाकर. मग पिठात सरळपण व खरेपणा असतो का, समजतंय का. म्हणजे कोणाबद्दल बोलण्यात येतंय हे, ख्रिस्ताबद्दल. कोणाबद्दल, ख्रिस्ताबद्दल. पण हे सांगण्यात येत नाही, फक्त शेवटची ओळ दाखवतात, कोणती, काय पाळा, सण पाळा. अरे पण कशात पाळायला लावला ते पण तर वाच, सरळपण व खरेपण. मग हे तर ख्रिस्तामध्ये, पिठामध्ये आहे का, पिठामध्ये नाही, हे ख्रिस्तामध्ये. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही प्रभुभोजन घेतो, आम्ही हा विश्वास ठेवतो की ती भाकर म्हणजे त्याचं शरीर आहे जे आम्हासाठी वधस्तंभावर मोडलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आलं लक्षात. म्हणून ह्या वाचनाच्या गुरफट्यात तुम्ही येऊ नका. तर याचं प्रगटीकरण काय आहे ते आत्म्यातून तुम्ही समजण्याचा प्रयत्न करा. का खरेपण व सरळपणा हा ख्रिस्तामध्ये, आणि तुम्ही त्याला ग्रहण केलेला आहे, तुमच्या त्या प्रभुभोजनामध्ये सर्व विधी पूर्ण झालेले आहे. बायबल सांगतं 6 किंवा 7 सणाबद्दल बायबल बोलतं. वलांडण सण आहे, बेखमीर भाकर आहे, अजून कोणता आहे, तुतारीचा सण आहे, अजून पेंटिकॉस्टा पवित्र आत्म्याचा तो सण आहे. वेगवेगळे सण आहे, पण प्रत्येक सणाची पूर्तता कोणामध्ये झाली, येशूमध्ये. आणि तुम्ही येशूला घेतलं, त्याच्यामध्ये सर्व सण सर्व काही पूर्ण झालेलं आहे. म्हणून याच्या मागं पळायचं नाही. काय घ्यायचं, समजलं, त्याला ख्रिस्ताला ग्रहण केलं म्हणजे सर्व त्याच्यामध्ये पूर्ण झालेलं आहे. आलं लक्षात. ओके. अजून एक वचन या ठिकाणी घेऊया आपण, कलसेकरास पत्र 2 अध्याय 16 आणि 17 वचन. कलसेकरास पत्र. तर खाण्याविषयी किंवा पिण्याविषयी किंवा सण किंवा अमावस्या किंवा शब्बात याविषयी कोणी तुमचा न्याय न ठरवो. हा, ओके, एक मिनिट. हा, काय लिहिलंय, खाण्याविषयी किंवा पिण्याविषयी किंवा सण किंवा अमावस्या किंवा शब्बात याविषयी कोणी तुमचा न्याय न करो. म्हणजे काय, जर तुम्हाला कोणी म्हणतं का तू काय साजरा नाही करत, तर या ठिकाणी पॉलनी आम्हाला वचन देऊन ठेवलंय देवाच्या कृपेने का याबद्दल कोणी तुझा न्याय करू शकत नाही, कारण त्यांना हे कळतच नाही का याच्यामध्ये हे पूर्ण झालेलं आहे. आलं लक्षात. हा, पुढे काय लिहिलं, खूप सुंदर वचन आहेत. हा, रीड करा. ह्या गोष्टी तर पुढे होणाऱ्या गोष्टींची सावली अशा आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या ज्या काही जुन्या गोष्टी होत्या, या नवीन गोष्टीची काय होती, सावली. म्हणजे ख्रिस्ताची काय होती, सावली. ख्रिस्ताची काय होती, सावली. आता सावलीच्या मागं पळायचं का प्रत्यक्षात जो प्रभू आला त्याला घ्यायचं. आलं लक्षात. जुना करार हा सावली होती, पण नवीन करार म्हणजे येशू प्रत्यक्षात आला याची ती सावली होती. मग आता सावलीच्या मागं नाही, जर प्रत्यक्षात येशू आलाय तर त्याच्या मागं जर आम्ही गेलो तर त्याच्यामध्ये सर्व काही पूर्ण झालेलं आहे. पुढे काय लिहिलंय, परंतु शरीर ख्रिस्ताचे आहे. हा, परंतु शरीर कसे, ख्रिस्ताचे आहे. हा, पुढं अजून एक रेफरन्स घेऊ आपण, इब्रिकारास पत्र 9 अध्याय. हे सर्व वचन या गोष्टीचं प्रमाण आहे. म्हणजे एक प्रकारचे मी तुम्हाला संदर्भ देतो का ह्या सिद्धांतावर तुम्ही हे सिद्ध करू शकता का प्रभू भोजनामध्ये सर्व काही प्रभू कव्हर करत आहे. आम्हाला वलांडण वेगळं घ्यायची गरज नाही, कारण असं भरम उत्पन्न होईल तर तुम्ही वलांडण वर्षातून एकदा घ्या. मग जर तुम्ही वलांडण घेता तर मी पुन्हा सांगतो की तुम्ही ख्रिस्ताची कृपा नाकारताय. तुम्ही हे नाकारताय की तुमच्या पापा शापांची क्षमा झालेली आहे. हा, पुढचं वचन वाचूया, इब्रिकारास पत्र 9 अध्याय आणि 10 वचन. हे केवळ देहासंबंधीचे विधी आहेत. हा, एक मिनिट, काय शब्द वापरला, हे केवळ देहासंबंधीचे विधी आहेत. हे फक्त देहासंबंधीचे विधी आहे. हा, पुढं त्यात खाणे व पिणे व नाना प्रकारची स्नाने येतात. हा, हे विधी सुधारणुकीच्या काळापर्यंत लावून दिले होते. हा, हे विधी सुधारणुकीच्या काळापर्यंत काय केले होते, लावून दिले होते. पुढं, परंतु ख्रिस्त हा घडून आलेल्या चांगल्या गोष्टीचा प्रमुख याजक आला आहे. प्रेज द लॉर्ड. हा, ओके. अजून, आणि अधिक मोठा व अधिक पूर्ण, हातांनी केलेला नव्हे, म्हणजे या उत्पत्तीतला नव्हे, अशा मंडपाच्या द्वारे बकरी व वासरे यांच्या रक्ताने नव्हे, तर स्वतःच्याच रक्ताने आम्हासाठी सार्वकालिक खंडणी मिळवून. प्रेज द लॉर्ड. काय शब्द वापरला, सार्वकालिक खंडणी मिळवून.
म्हणजे प्रभूंनी सर्व किंमत मोजलेली आहे. तुम्हाला वेगळं काही करून पित्याला खुश करायची गरज नाही. तुम्ही येशूला घेतलं, येशूचा स्वीकार केला, तर तुम्ही सर्व विधीपासून मोकळे केलेले आहात. अजून एक संदर्भ घेऊ, फास्ट घेऊ. गलतीकारास पत्र 4 अध्याय 9 आणि 10 वचन. देवाला ओळखत असता आणि वास्तविक देवाकडून ओळखलेले असता अशक्त व भिकारड्या प्राथमिक शिक्षणाचे दासपण नव्याने फिरून करण्याची इच्छा धरून पुन्हा त्याकडे कसे वळता. एक मिनिट कॅमेरा इकडे करा. हा प्लीज लँग्वेज ऐका. थोडीशी लँग्वेज तिथं तुमच्या बायबलमध्ये काय शब्द वापरला, भिकारड्याशी काय शब्द वापरलाय? बरोबर आहे ना? काय शब्द वापरलाय? अशक्त व भिकारड्या. भिकारड्या काय शब्द वापरलाय? भिकारड्या. आता ओके, पुन्हा वाचूया, मग त्याचं महत्व मी सांगतो. का पॉलला असं नाही म्हणायचं का, म्हणजे नाही तर वाईट मिनिंग येईल मनात. अरे काय शब्द वापरत भिकारड्या, असं ठीक वाटतं का पॉलकडून ही भाषा? पण त्याला काय म्हणायचं ते आपण समजून घेऊया. पुन्हा वाचूया. पण आता तुम्ही देवाला ओळखत असता आणि वास्तविक देवाकडून ओळखलेले असता अशक्त व भिकारड्या प्राथमिक शिक्षणाचे. हा काय शब्द वापरला? अशक्त व भिकारड्या प्राथमिक शिक्षण. अशक्त व भिकारड्या प्राथमिक शिक्षणाचे. प्राथमिक शिक्षण काय? जुना करार. प्राथमिक शिक्षण काय? जुना करार. पण काय शब्द वापरला? अशक्त व भिकारड्या प्राथमिक शिक्षणाचे वापरला. भिकारड्या. भिकारी काय करतो? मागतो. भिकारी काय करतो? मागतो. नियम फक्त काय करतं? मागतं. नियम काय करतं? फक्त मागतं. म्हणून त्यांनी शब्द वापरला भिकारड्या. म्हणजे भिकारी काय करतो? फक्त मागतं. हे नियम तुम्हाला तारण देत नाही, हे फक्त तुमच्याकडून मागतं. ही विधी कर, ते विधी कर, ते कर म्हणलं, समजतं या ठिकाणी. म्हणून त्यांनी तो शब्द वापरला भिकारड्या प्राथमिक शिक्षणाकडे तुम्ही वळू नका. आलं लक्षात? नियम तुम्हाला सुटका देणार नाही. नियम पाप उजागर करते. नियम काय करते? पाप उजागर करते. उजागर म्हणजे कळतं ना, पाप बाहेर काढतं. पण ते मिटवायचं काम कोणामध्ये? फक्त ख्रिस्तामध्ये आहे. आलं लक्षात? हा पुढे काय लिहिलं? अशक्त व भिकारड्या प्राथमिक शिक्षणाचे दासपण नव्याने फिरून करण्याची इच्छा धरून पुन्हा त्याकडे कसे वळता. हा पुन्हा त्याकडे तुम्ही कसे वळता. समजतंय? आता हा कोणता करार आहे? नवीन. हा कसा करार आहे? त्यामध्ये स्पष्टपणे लिहिलंय का नवीन करार. प्रभू वचनामध्ये काय शब्द वापरला? नवीन करार. पण हा कोणता करार होता? म्हणून तो म्हणतो की जुन्या कराराच्या मागे तुम्ही पळू नका. तुम्ही कोणत्या करारा मागे पळा? नवीन करार. आलं लक्षात? म्हणून याच्या मागे जायचं नाही. हा पुढे काय लिहिलंय? अशक्त व भिकारड्या प्राथमिक शिक्षणाचे दासपण नव्याने फिरून करण्याची इच्छा धरून पुन्हा त्याकडे कसे वळता. दिवस व महिने. हा एक मिनिट, हा एक एक शब्द वापरतो. दिवस. दिवस व महिने. महिने व समय. समय. व वर्ष. व वर्ष. हे तुम्ही पाळता. हे तुम्ही पाळता. हा काय काय शब्द वापरला? दिवस. आपण कोणता विषय घेतला होता? शाब्बाताचा. का तुम्ही दिवस पाळता? नाही, शनिवारच नाही. प्रत्येक दिवस आम्हासाठी पवित्र दिवस आहे. आलं लक्षात? पुढे दिलं महिने. म्हणून मी म्हटलं होतो सुरुवातीला, जसं आपण निर्गम वाचलं का त्यांना एक विशेष महिन्यामध्ये करायला लावलं. म्हणून तो काय म्हणतो? तुम्ही काय पाळता? महिने. दिवस व काय पाळता? महिने. आलं लक्षात? म्हणून हे महिन्यात साजरं केलं जातं दरवर्षी, पण एका विशिष्ट महिन्यामध्ये. म्हणून मी जोर दिला होता, त्याचा एवढा उलगडा सांगितला का ज्या महिन्यात हे करायला लावलं तो कोणता महिना होता? अबीब, किंवा त्याला दुसरं म्हणतात निसान, आणि आपल्या इथं त्याला म्हणतात मार्च किंवा एप्रिल. आलं लक्षात? म्हणून त्यांनी इथं क्लिअर लिहिलं का दिवस किंवा महिने याच्या मागे पळू नका. हा पुढे काय लिहिलं त्याच्यामध्येच? दिवस, महिने व समय व वर्ष हे तुम्ही पाळता. तुमच्याविषयी मला भय वाटते. हा तुमच्याविषयी मला काय वाटते? भय वाटते. भय वाटते का? कारण जर तुम्ही नियमाच्या मागे पळता तर लक्षात ठेवा का एकही जगामध्ये नीतिमान नाही, आणि स्वतःच्या ताकदीवर तुम्ही नियमाच्या द्वारे तारण मिळू शकत नाही. कृपाच आहे का जी फुकटमध्ये तुम्हाला काय देते? तारण. आणि ती कोणाकडून आहे? कोणाकडून आहे? ख्रिस्ताकडून. ज्यास तुम्ही हे घेता. म्हणून काय शब्द वापरले प्रभू वचनाच्या विधीमध्ये? का घ्या, खा, हे माझे शरीर आहे जे तुम्हासाठी मोडलं जात आहे. तुमच्याविषयी मला भय वाटते की कदाचित मी तुमच्यासाठी व्यर्थ श्रम केले असतील. हा मला भय वाटतं का तुमच्यासाठी मी काय केले? व्यर्थ. म्हणजे एवढा तुम्ही बाप्तिस्मा घेतला, एवढं प्रभूचा स्वीकार केला, एवढं प्रभूचं नाव तुम्ही घेता आणि पुन्हा जुन्या गोष्टी करता, मग तुमच्यामध्ये काही अर्थ राहिलेला नाही. आलं लक्षात? हा अजून एक वचन रेफरन्ससाठी या ठिकाणी इब्री करासपत्र 7 अध्याय 12 वचन. हे वचन अत्यंत स्पष्ट आहे. याला मला वाटत नाही
पुन्हा समजण्याची गरज आहे. 7वा अध्याय 12 वचन. तर याजक पण बदलले, म्हणजे नियमशास्त्र ही बदलणे अवश्य आहे. काय बदललं? याजक पण काय बदललं? पहिले जे याजक होते ते अहरोन त्यांच्या कुटुंबातून होते, पण आता याजक कोण होता? ख्रिस्त. आता कोण आहे याजक? ख्रिस्त. ख्रिस्त याजक आहे का नाही? ते पण वेगळं सांगावं लागल. माहिती आहे ना ख्रिस्त कोण आहे? याजक. आणि म्हणून कोण बदलला? याजक बदलला. मग आता काय बदलावं लागल? नियमशास्त्र देखील काय करावं लागल? बदलावं लागल. म्हणजे त्याला काय म्हणायचं? नियमशास्त्र बदला म्हणजे या प्रथा तुम्ही सोडा आणि ज्या नवीन विधी प्रभूने स्थापित करून दिल्यात त्या तुम्ही करा. फक्त विधी म्हणून पण नाही, पण त्याचं आत्मिक रहस्य काय ते समजून तुम्ही, हे वचन पुष्कळ आहे समजण्यासाठी, पण प्रॉपरली रीड करा. हां, आलं लक्षात? क्लिअर झालं का? काय घ्यायचं? याच्या मागं पळायचं नाही. हे सर्व संदर्भ दिले. आता पुढचा काही मी प्रश्न रेज केलेत का कोण प्रभुवचन घेऊ शकतं? तर आम्हाला माहीत आहे का आम्हाला काय करावं लागल? प्रथम पश्चाताप. काय करावं लागल? पश्चाताप. आणि मग प्रभूचा स्वीकार नवीन व्यक्तीसाठी. जर त्याला प्रभुवचन घ्यायचंय तर प्रथम त्याला पश्चाताप करावा लागल. पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावात त्याला काय घ्यावं लागल? बाप्तिस्मा घ्यावा लागल. आणि मगच तो हे प्रभुवचन घेऊ शकतो. पण तरी देखील असं होतं का बाप्तिस्मा घेतला, प्रभूचा स्वीकार केला आणि तरी त्याच्यामध्ये जर पाप आढळतं तर तो हे प्रभुवचन घेऊ नये. कारण असं लिहिलंय. पुन्हा काढूया आपण या ठिकाणी 1 करंथीकराचं पहिलं पुस्तक 11वा अध्याय. म्हणून जो कोणी अयोग्य प्रकारे ती भाकर खाईल अथवा प्रभूचा प्याला पिईल तो प्रभूचे शरीर व रक्त याविषयी दोषी होईल. अयोग्य प्रकारे म्हणून मी सांगितलं की बाप्तिस्मा घेतलाय. काय घेतलाय? बाप्तिस्मा. पण तरीही तुम्ही पाप सोडलेलं नाही. अजूनही तुमच्यामध्ये वाईट गोष्टी आहेत, अजूनही तुमच्यामध्ये व्यसन आहे, अजूनही तुम्ही देवाच्या विरुद्ध जीवन जगताय, तर तुम्ही ते प्रभुवचन घेऊ नाही. कारण तुम्ही हे घेता, तुम्ही त्याच्या विरुद्ध, त्या शरीराच्या विरुद्ध पाप करता आणि तुम्ही ऑलरेडी व्यसन करून तर पाप करता व प्रभुवचन घेऊन देखील तुम्ही अजून पापामध्ये पडत आहात. म्हणून मी सांगितलं की पश्चाताप करा, पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावात बाप्तिस्मा घ्या आणि नवीन जीवन क्रमामध्ये चाला. पुन्हा जुनं जीवन तुमच्यावर हावी होता कामा नाही. जर अयोग्य प्रकारे घेतलं तर देव तुमच्याकडून त्याचं हिशोब घेईल. काय घेईल? हिशोब घेईल. म्हणून त्यांनीच प्रभुवचन घ्यावं ज्यांनी आपलं जीवन देवाच्या वाचनाप्रमाणे सरळ केलेलं आहे. म्हणजे मला हे सांगायचं की आपण भोजन घ्यायच्या पहिले एक प्रार्थना करतो. कोणती? पश्चातापाची. पण ती प्रार्थना फॉर्मॅलिटीने बनली पाहिजे. फॉर्मॅलिटी म्हणजे कळतं ना, एक औपचारिकता. कसाला प्रभुवचन घ्यायचं का? हा, हे प्रभू कळत ना कळत काही पाप केलं असेल तर मला क्षमा कर, पुन्हा रक्ताखाली शुद्ध होतो आणि मी प्रभुवचन घेतो. मग आपण शुद्ध नाही झालो का? झालो. का? कारण जर आपण पश्चाताप करणार आपण शुद्ध झालो. पण देव काय म्हणतो? तू पाप काही सोडत नाही आणि वधस्तंभाचा जो माझी कृपा आहे त्या कृपेचा तू गैरफायदा घेऊन पुन्हा पाप करतो, पुन्हा शुद्ध होतो, पुन्हा पाप करतो, पुन्हा शुद्ध होतो. मग अशा लोकांसाठी प्रभूने वचन दिलंय की एकदा झालेल्या पापाची क्षमा आता पुन्हा मी क्षमा करणार नाही. कारण तुम्ही वचन जाणून जर पाप करता तर तुम्ही क्षमेस पात्र नाही. म्हणून या ठिकाणी मला हे सांगायचं कारण नियंत्रण आणा, प्रार्थना करा. जर अशा काही गोष्टी आपल्यामध्ये आहेत जे देवाच्या विरुद्ध आहे तर आम्हाला प्रभुवचन घेऊन आमचं पाप अधिक वाढवायचं नाही. आलं लक्षात? ओके. अजून एक पॉईंट घेऊ या ठिकाणी. आता प्रभुवचन कधी घ्यायचं? काय क्वेश्चन आहे? प्रश्न काय? प्रभुवचन कधी घ्यायचं? आता आपल्याला पाहायला मिळतं का प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने, प्रत्येक चर्च आपल्या प्रकारे प्रभुवचन घेतं. पहिले असं आपण वेगवेगळ्या चर्चेसमध्ये पाहतो का महिन्याच्या पहिल्या आठवडे कुठं असं असतं का 4 आठवडे प्रभुवचन असतं. 4 आठवडे प्रभुवचन असतं. कुठं असं असतं का रोजही प्रभुवचन असतं. मग नेमकं बायबल काय सांगतं प्रभुवचनाबद्दल ते पण आपण पाहूया का प्रभुवचन कधी घ्यायचं. तर बायबल काय सांगतं या ठिकाणी आपण पाहूया. प्रेषितांचे कृत्य 2रा अध्याय त्याचं या ठिकाणी आपण 42 वचन वाचूया. 42. आणि ती प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहभागीपणात व भाकर मोडण्यात व प्रार्थना करण्यात स्थिरपणाने तत्पर असत. कोण भाकर मोडायचे? प्रेषित. प्रेषित कसे होते? तत्पर. कसे होते? तत्पर. पण यामध्ये आम्हाला उत्तर नाही भेटत. पण इथं आम्हाला फक्त एक कळतं का कोण भाकर मोडतंय? प्रेषित म्हणजे त्यांना प्रशिक्षण कोणी दिलं होतं? शिष्यांचंच रूपांतर प्रेषितांमध्ये झालं. शिष्यांचं रूपांतर कशामध्ये झालं? प्रेषितांमध्ये. म्हणून त्यांना काय भेटलं होतं? शिक्षण. ते शिक्षण घेतलं होतं म्हणून ते काय करायचे? भाकर मोडायचे. तत्पर होते. पण कधी मोडायचे भाकर? त्याचं उत्तर पाहूया या ठिकाणी. 46 वचन वाचूया. 46 आणि 47 वचन. हळूहळू वाचा. आणि ते दररोज. काय शब्द वापरला? दररोज. काय शब्द वापरला? दररोज. पुढं
मंदिरात एक चित्ताने व तत्परतेने एकत्र जमत असत व घरोघरी भाकर मोडीत असत. हा, काय मोडायचे? भाकर मोडीत असत. जमायचे मंदिरामध्ये आणि भाकर कुठं मोडायची? येऊन घरोघरी. का? कारण त्यावेळेस यहुदी लोकांचं वर्चस्व होतं, त्यांना प्रभूभोजनाचं महत्व नव्हतं. मंदिरात प्रार्थनेला एकत्र जमायचे ते, पण घरी जाऊन भाकर मोडायचे. भाकर म्हणजे कोणती? प्रभू भोजन. भाकर म्हणजे काय? प्रभू भोजन. कारण पुढं काय लिहिलं म्हणजे तुम्हाला स्पष्ट होईल, नाही तर मनात हा गैरसमज होईल, ब्रदर ही पोटाची भाकर आहे का? खरंच ती भाकर आहे. कोणती? प्रभूभोजनाची. तर दोन्ही भाकरचा फरक पाहूया. कोणती? प्रभूभोजनाची आणि पोटाची. पुढं काय लिहिलंय? आणि मोठ्या आनंदाने व मोकळ्या मनाने आपले अन्न एकत्र खात असत. प्रेज द लॉर्ड. काय खायचे? अन्न. दोन शब्द वापरले. वरती काय शब्द वापरला? भाकर. आणि खाली काय शब्द वापरला? काय खायचे? अन्न. म्हणजे पहिले भाकर मोडायचे, म्हणजे विधी पूर्ण करायचे. काय घ्यायचे? प्रभूभोजन. पण कधी? ज्याही वेळेस ते एकत्र यायचे. ज्याही वेळेस ते काय करायचे? एकत्र यायचे. म्हणजे शिष्याहून आम्हाला हे कळतं का प्रभूभोजन कधी घ्यायचं? ज्या वेळेस जे प्रभूच्या वचनामध्ये स्थिर आहेत, जसे एकत्र येतील ते प्रभूभोजन घेण्यास पात्र आहे, असं वचन आम्हाला या ठिकाणी सांगत आहे. भेटतोय का पुरावा तुम्हाला या ठिकाणी? का आम्हाला दिसतंय का या ठिकाणी स्पष्ट लिहिलंय? आणि म्हणून कुठं कुठं दररोज प्रभूभोजन दिलं जातं. पण ते कोणाला? जे प्रभूमध्ये आहेत. आणि म्हणून प्रत्येक चर्चचा पाळक त्याच्या हिशोबाने निर्णय घेतो. का माहितीये का? प्रत्येक चर्चची कंडिशन वेगळी असते. म्हणजे कुठं कुठं नवीन लोक जास्त असतात, मग त्यांना वचनाचं शिक्षण नसतं. आणि मग काही लोकांना दिलं आणि काही लोकांना दिलं तर परत गैरसमज उत्पन्न होतो की बाबा त्यांना देतात आम्हाला देत नाही. म्हणून पाळकाला ती दक्षता घ्यावी लागते. काही विशेष दिवस नेमून त्या ठिकाणी त्यांना सांगावं लागतं की ही भाकर फक्त त्यांनाच देण्यात येईल ज्यांनी प्रभूचा स्वीकार केलेला आहे. आणि म्हणून सेवक त्याच्या चर्चेनुसार ते डिसिजन घेतो. आलं लक्षात? तर म्हणून कुठं कुठं महिन्याच्या पहिल्या आठवडे असतं, कुठं शेवटच्या आठवडी, कधी कधी 4ही आठवडी. पण हे त्याच्यावर निर्भर आहे. कोणावर? सेवकांवर. मग मला सांगा, क्रुसेड मीटिंगमध्ये आपण नाही जमत का? मग आपण प्रभूभोजन घेतलं पाहिजे का नाही? घेतलं पाहिजे. पण तिथं सर्वजण प्रभूमध्ये विश्वासणारे नसतात. तिथं तेवढा टाइम पण नसतो की त्यांना वचनाचं महत्त्व सांगावं का बाबा हे काय. त्यांना वाटतं सगळे घेतात का, घेऊन टाकू आपण पण. म्हणून ही दक्षता घ्यावी लागती. कारण असं लिहिलंय का अयोग्य प्रकारे हे घ्यायचं नाही. म्हणून चर्च दक्षता घेतं का फक्त एक दिवस का देण्या अगोदर त्यांना चांगलं शिक्षण द्यायचं. कुणी 2 दिवस. म्हणजे जो सेवक करतो तो काय करतो त्याला कोणाला तो जबाबदार आहे? देवाला. म्हणून त्यांनी देवाचं ज्ञान मागून मंडळीकडे पाहून तो निर्णय घेऊन त्यांनी ते प्रभूभोजन दिलं पाहिजे. आलं लक्षात? कारण बायबल या प्रकारे सांगत आहे. प्रेज द लॉर्ड. तर मोकळीक आहे आम्हाला, पण तुम्ही कशा प्रकारे त्या मोकळीकचा फायदा घेता हे तुमच्यावर आहे. आणि गैरफायदा बी घ्याल तर कोणाला हिशोब द्यावा लागेल? देवाला. का? त्याचा गैरफायदा पण आहे. कशा प्रकारे? ह्या उद्देशावर. काही कोणत्या गावाचं आहे? काना गावाचं. जर काना गावाला म्हणून जर तुम्ही याला विशेष करता, कसं करता? विशेष, तर मग तुम्ही प्रभूभोजनामध्ये फरक करता. आलं लक्षात? प्रभूभोजन हे प्रभूभोजनच आहे, ते विशेष हलकं भारी नाही. जर ते काना गावाचं, चला बाबा प्रभू त्या गावाचा होता म्हणून आपल्याला एक त्या ठिकाणी आदर वाटतो, ते तुम्ही सांगा का बाबा चला बाबा प्रभू त्या गावाचा होता. पण असं म्हणू नका काही विशेष आहे. हे कसं आहे? विशेष. कारण हे कुठं कोणत्या गावाचं आहे? आणि मग जर दुसऱ्या चर्चमध्ये जर जे प्रभूभोजन काना गावचं नाहीये, मग ते प्रभूभोजन हलकं झालं का? आलं लक्षात या ठिकाणी? म्हणून असा गैरसमज झाला पाहिजे मनामध्ये. कारण प्रभूभोजनाच्या नावाखाली गर्दी कमी जास्त करता येते. कारण जर कानागाव म्हणलं तर आम्हाला विशेष वाटतं आणि आम्हाला वाटतं नाही ते विशेष प्रभूभोजन आहे. आणि मग जर हे विशेष आहे, दुसरं प्रभूभोजन हलकं आहे का? म्हणून आत्म्यात हुशार राहा. हलकं भारी काही नाही. हा, त्या गावाचं म्हणून आपुलकी कर, चला देवाच्या गावाचं, पण हलकं भारी नाही. ते सारखंच आहे. ते कसं आहे? सारखं. तुम्ही कोणत्या विश्वासाने घेता ना, तो विश्वास काम करतो. आलं लक्षात? गावाच्या नावाने फरक पडत नाही. ओके. अजून एक वचन घेऊ या ठिकाणी. जसं मी सांगितलं व्यक्तिगत निर्णय कोणाचा? सेवकांचा. पण अजून पण बायबल काय सांगतं का? आता प्रेषितांचे कृत्य किती वचन वाचलं होतं आपण? अध्याय दुसरा बरोबर. पण प्रेषितांचे कृत्य तो इतिहास होता कसला? सेवेचा. तिथून शिष्यांची सेवा काय झाली होती? सुरू झाली होती. पण पुढे एक बदलाव दिसतो. पुढे काय दिसतो? एक बदलाव. तो बदलाव काय आपण वाचू या ठिकाणी. 20 अध्याय प्रेषितांचे कृत्य 7 वचन. मग आठवड्याच्या पहिल्या दिवशी आम्ही भाकर मोडण्यासाठी एकत्र जमलो, तेव्हा पौल दुसऱ्या दिवशी जाणार होता म्हणून त्याने त्यांच्याशी भाषण केले आणि त्याने आपले भाषण मध्यरात्रीपर्यंत लांबवले. काय शब्द मग वापरला? आठवड्याच्या पहिल्या दिवशी. एक मिनिट. आठवड्याचा पहिला दिवस म्हणजे कोणता दिवस?
त्या काळातला. हा, कारण आठवडा कोणता असायचा? शनिवारी. आणि आठवड्याचा पहिला दिवस कोणता होता? रविवार. हा, आठवड्याच्या पहिल्या दिवशी ते एकत्र आले. हा, पुढे वाचा. आठवड्याच्या पहिल्या दिवशी आम्ही भाकर मोडण्यासाठी एकत्र जमलो. भाकर मोडण्यासाठी एकत्र जमलो आठवड्याच्या पहिल्या दिवशी. आठवड्याचा पहिला दिवस म्हणजे कोणता? रविवार. म्हणून पुष्कळ लोक फक्त रविवार देखील प्रभोजन घेतात या वाचनाच्या सिद्धांतावर. का आठवड्याचा पहिला दिवस रविवार, आणि मग रविवारच का? तर रविवारचा सिद्धांत आमच्या मागे असा आहे का आठवड्याच्या पहिल्या दिवशी प्रभूचं पुनरुत्थान झालेलं आहे. आलं लक्षात? प्रभू गुड फ्रायडेला म्हणजे शुक्रवारी मेला, आणि कधी याचं पुनरुत्थान झालं? कारण मत्तेमध्ये काय लिहिलंय? आठवड्याच्या पहिल्या दिवशी, रविवार. म्हणून ते ह्या आनंदाने घेतात का हा विजय दिवस आहे, आणि मग त्याच दिवशी ती भाकर घेऊन अधिक विजय आम्हाला साजरा करायचा आहे. आता डिपेंड आहे, कुणी पहिले वचनावर चालतं, कुणी नंतरच्या वचनावर चालतं, त्याच्यावर आहे. कारण तो कोणत्या याने निर्णय घेतो हे त्या सेवकावर निर्भर आहे. आलं लक्षात? पण कोणी कोणाचा न्याय करू नाही. तो का करतो त्याच्या मागचं वचन त्याला काय सांगतं ते समजणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. इथपर्यंत कळलं का? आता हे सर्व पॉईंट्स मी यासाठी घेतले का प्रभुवचनाबद्दल अचूक माहिती आम्हाला असावी. कारण वेगवेगळे प्रकारचे मत, वेगवेगळे प्रकारचे शिक्षण, मग खरं कोणाचं मानायचं या भ्रमात आम्ही पडतो. पण आजचे वचन हे सर्व तुम्हाला पुरावे होते का प्रभुवचनाबद्दल सखोल आपण घेतलेलं आहे. कशा प्रकारे ते घ्यायचं, कधी घ्यायचं, ही सर्व वचनं प्रभूने आम्हाला प्रगट केलेली आहे. प्रेज द लॉर्ड. हां, आता एक शेवटचा पॉईंट मी या ठिकाणी घेईल, मग मी स्टॉप करेल. का प्रभुवचन घेतो म्हणजे आपण काय घेतो? हां, आता त्याच्यावरच आजचा थोडासा पॉईंट आहे या ठिकाणी. हां, काय घेतो आपण? तर पण पहिले प्रभूचं वचन आहे, घ्या खा हे माझे शरीर आहे. पहिले वचन पहिले, आणि त्या वचनावर तुमचा विश्वास. काही भाकर नाहीये, ही भाकर नाही. प्रभू म्हणतो घ्या खा हे माझे शरीर. काढूया थोडंसं आपल्या याच्याबद्दल समज चांगली करूया आपण या ठिकाणी. करंथीकराचं पहिलं पुस्तक 11वा अध्याय. आणि उपकार स्तुती केल्यानंतर त्याने ती मोडली आणि म्हटले, घ्या खा हे माझे शरीर आहे. हा, एक मिनिट, काय शब्द वापरला? घ्या खा. उपकार स्तुती केल्यानंतर त्याने ती मोडली आणि म्हणला घ्या खा हे माझे शरीर आहे. मग हे काय? त्यांनी भाकरच घेतली होती हातात, पण त्याचं रूपांतर कशामध्ये केलं? शरीरामध्ये. आणि म्हणून वचन आहे का हे शरीर आहे. हे काय? शरीर. म्हणून ही भाकर नाही, हे शरीर म्हणून घ्यायचं. काय म्हणून घ्यायचं? शरीर. कारण ते म्हणतो का घ्या खा हे माझे शरीर आहे. आणि जसं सिस्टरने उत्तर दिलं का विश्वासाने. कसं? विश्वासाने. का हे प्रभूने शरीर केले आणि विश्वासाने मला शरीर म्हणून याला घ्यायचं आहे. पण आपण हा शब्द वापरतो कोणता? आपण सर्व मिळून भाकर घेऊया. आपण कोणता शब्द वापरतो? प्रभुवचनामध्ये कोणता शब्द वापरतो आपण जास्त करून? भाकर घेऊया. पण आपण हा शब्द वापरावा, आपण ख्रिस्त शरीर घेऊया. कारण तुमचा विश्वास काम करतो. तुम्ही काय शब्द वापरला? विश्वासाने. मग तुमचा विश्वास अचूक पाहिजे. कसा? काही ही भाकर नाहीये, आता हे शरीर आहे. आता हे काय? शरीर आहे. प्रेज द लॉर्ड. आलं लक्षात? मग तुम्ही भाकर नाही घेत, काय घेता? शरीर. कसं? विश्वासाने. प्रेज द लॉर्ड. आलं लक्षात? का? कारण प्रभुभोजनामध्ये सामर्थ्य आहे. प्रभुभोजनामध्ये सामर्थ्य आहे, पण ते सामर्थ्य ज्या प्रकारे वाहिलं पाहिजे ते वाहत नाही, कारण विश्वासामध्ये गडबड. कारण लोक याला भाकर म्हणून खातात. याला काय म्हणून खातात? भाकर. चला आपण भाकर खाऊया. त्यांनी तो भाकर शब्द वापरला आम्हाला समजावं म्हणून. कारण बायबलमध्ये काही प्रकारच्या भाकरी लिहिल्यात, आपण गोंधळू नये म्हणून त्यांनी ते शब्द वापरले. पण आम्हाला कळावं की भाकर नाही, हे ख्रिस्त शरीर आहे. आणि म्हणून याला शरीर म्हणूनच आपण घेतलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आलं लक्षात? आता ओके, अजून एक पॉईंट क्लिअर करायचा होता. वचनाने वळणाचं रूपांतर कशामध्ये झालं? वळणामध्ये काय काय घ्यावं लागायचं आम्हाला? कोकरू. ते आता सर्व मी सांगितलं का आपण काय घेतो? ख्रिस्त शरीर. पण म्हणताना आपण काय म्हणतो? भाकर. हे समजावं म्हणून याला भाकर शब्द घेतो. पण हा विश्वास मोठा करा का मला आता याला काय म्हणायचंय? ख्रिस्त शरीर. काय म्हणायचं? ख्रिस्त शरीर. मग बायबलमध्ये भाकर शब्द वापरला आम्हाला समजावं म्हणून, किंवा त्याचा गैरअर्थ होऊ नये. जर असं इथं लिहिलं होतं की तुम्ही ख्रिस्त शरीर घ्या, मग कुणी गैरअर्थ पण घेतला असता का? कारण आता प्रभूच कोणामध्ये आलाय? मग आता ख्रिस्त कोण आहे? मग एखादा त्याचा गैरउपयोग करायचा का? बायबल सांगतं का ख्रिस्त शरीर घ्या, मग जो ख्रिस्ती होईल त्याला कापा आणि त्याला खा. समजतंय?
म्हणून त्यांनी शब्द वापरले, पण आत्म्यातून ते आम्हाला समजायचे का? कारण ज्या प्रकारे आपण पाहतो का काही लोक वचन सरळ असून पण त्यांना समजत नाही, त्यांच्याकडे प्रगटीकरण नाही, आणि म्हणून या प्रकारची भाषा वापरली. बायबलमध्ये भाकरच शब्द वापरला, पण प्रभू म्हणतो का घ्या का, हे माझे शरीर आहे. तर आता पहिले वलांडण्याचं रूपांतर कशामध्ये झालं? ठीक आहे, वलांडण सांगण्यासाठी काय काय सांगितलं होतं? काय घ्यायचं? कोकरू. नंतर आणि नंतर ते रक्त लावायचं आणि कडवट भाजी. याचं रूपांतर कशामध्ये झालं? ह्याच्यामध्ये. आता कोकरू, त्यावेळेस कोकरू काय करायचे? घ्यायचे. प्रथा होती, म्हणजे प्रोसेस होती मोठी. ते चेक करायचे, ते निर्दोष पाहिजे, त्याचा पाय बी तुटलेला नसावं. मग ते कोकरू कापायचे आणि त्याचं रक्त कशावर लावायचे? घराच्या बाहेर. आणि ते कोकरू जाळायचे. काय करायचे? जाळायचे. आणि मग ते खायचे. कशाबरोबर? आलं लक्षात? कोकरू आम्हासाठी कोण आहे? येशू. मग जसं कोकरू कापायचे, आम्हासाठी कोण वादला गेला? येशू. पण नियम काय होता? का कोकरू जाळायचं आणि काय करायचं? खायचं. मग आता आपण काय करतो? याचं रूपांतर याच्यामध्ये झालेलं आहे. आणि म्हणून प्रभू म्हटला घ्या खा, हे माझे शरीर आहे. का नियम होता? काय होता? नियम. काय खावं लागायचं? भाजून. कसं? हे विश्वासाद्वारे घेतो. कशाद्वारे? ख्रिस्त शरीर म्हणून याला विश्वासाद्वारे घेतो. म्हणून इथं राऊंड केलं, हे ख्रिस्त शरीर आहे. आलं लक्षात? ओके. आपण द्राक्षरस घेतो. काय घेतो? द्राक्षरस. कारण काय लिहिलं का त्यावेळेस ते रक्त कशाला लावायचं? नारळ. हा द्राक्षरस ज्यावेळेस आपण पितो, आपण आपल्यामध्ये देवाचं रक्त विश्वासाने घेतो का माझ्या पापा शापांची क्षमा प्रभूने केलेली आहे. प्रभूचं जो द्राक्षरस आपण घेतो, हा फक्त द्राक्षरस घेऊन म्हणून घेत नाही आपण. काय म्हणून घेतो? नवीन कराराचा रक्ताचा प्याला. का त्याच्यामुळं आमचे सर्व पाप आणि शाप काय झालेले आहेत? क्षमा झालेले आहेत. आलं लक्षात? समजतंय? कोकरू कोण आहे? ख्रिस्त. बरोबर. ख्रिस्त ज्या प्रकारे वधस्तंभावर मेला, मग त्याला आम्हाला ग्रहण करायचं. काय करायचंय? त्याला खायचंय. काय करायचं त्याला? कारण जुना नियम काय होता? कोकरू भाजून काय करायचं? खायचं. मग आता कोणत्या स्वरूपात खातो आम्ही? हे शरीर म्हणून आपण खातो. लक्षात ठेवा बरं का, हे शरीर म्हणून आपण खातो. त्या प्रकारे रक्त लावतो. तर हे आपण द्राक्षरस पितो, म्हणजे ते रक्त आपण स्वतःला लावतोय. समजतंय? आत्मिकरित्या. कसं? आत्मिकरित्या. आता दोन गोष्टी तर पूर्ण झाल्या. कोणत्या? कोकरू आणि रक्त. ख्रिस्त शरीर आणि नवीन करार किंवा रक्ताचा प्याला. पण अजून एक जुन्या गोष्टी होती. काय? आपण बेखमीर भाकर खातो का? बेखमीर भाकर. हे टॅली होतंय का नाही इकडचं इकडं? मग काय बाकी आहे? मग ही भाकर आपण खातो का? कशी भाकर? ही भाकर कशी आहे? बेकमर. मग आम्हाला पण भाकर खाल्ली पाहिजे का नाही? मग आम्हासाठी भाकर काय? क्वेश्चन मार्क आहे. म्हणून इथं मी भाकर लिहिलं. आम्हासाठी भाकर काय? प्रेज गॉड. काय लिहिलंय? योहान 6:35, मीच जीवनाची, आणि परमेश्वर काय आहे? वचन. प्रेज द लॉर्ड. आलं लक्षात? परमेश्वर काय आहे? वचन. म्हणून ही भाकर घेतलं, हे ख्रिस्त शरीर झालं. ही भाकर नाही, ही काय? ख्रिस्त शरीर. हा द्राक्षरस घेतला म्हणजे मी नवीन करारामध्ये आहे, माझ्या पापाशापाची क्षमा झालेली आहे. पण तिथं बेखमीर भाकर खायची. मग मला बेखमीर भाकर म्हणजे कोणती भाकर? तो वचनाची भाकर. प्रेज द लॉर्ड. समजतंय का आत्मिकरित्या? ओके. काढूया काय रेफरन्ससाठी पटपट वचन आपण या ठिकाणी. योहान 6:35. योहान शुभवर्तमान. येशूने त्यांना म्हटले, मीच जीवनाची भाकर आहे. काय म्हटलं येशूनी? मीच जीवनाची भाकर आहे. आणि करंथीकराचं पुस्तकात मी घेतलं होतं वलांडण सणाबद्दल. तिथं काय म्हटलं होतं? कोणती बेखमीर भाकर घ्या? सरळपण व खरेपण. आठवतंय का वचन? करंथीकारामध्ये आपण घेतलं होतं 5व्या अध्यायामध्ये. तिथं असं लिहिलं होतं का जुन्या बेखमीरांनी नव्हे, सरळपण व खरेपण याच्या बेखमीर भाकरीने तुम्ही सण पाळा. आलं लक्षात? म्हणजे ती बेखमीर भाकर म्हणजे कोण आहे? येशू. कोण आहे? येशू. आणि म्हणून तो म्हणतो का मी जीवनाची काय आहे?
भाकर आहे. आणि प्रभूला कसं स्वरूप आहे? वचनाचं. कसं स्वरूप आहे? वचनाचं. म्हणजे तुम्ही वचन घेता, तुम्ही भाकर घेता. आणि म्हणून प्रभूच्या प्रार्थनेत प्रभूने आम्हाला शिकवलं अशी प्रार्थना करा का हे आमच्या बाप्पा रोजची भाकर आज आम्हास दे. कोणती भाकर? वचनाची. कोणती भाकर? वचनाची. आलं लक्षात या ठिकाणी का रोजची भाकर ही भाकर नाही, ही भाकर त्याला माहिती तुम्हाला पाहिजे, पण तो त्या भाकरेबद्दल बोलतो. प्रेज द लॉर्ड. आणि जसं येशूची परीक्षा होत होती. कोणाची? येशूची. त्याला भूक लागली होती. मग सैतान त्याला काय मानला का धोंड्यांना आज्ञा करून ती काय होईल? भाकर. पण देव काय मानला? मनुष्य केवळ भाकरी नाही तर कशाने जगेल? कारण वचनच काय आहे? आणि ती फक्त भाकर नाही, बेखमीर भाकर आहे. प्रेज द लॉर्ड. समजतं ना ठिकाणी? ती फक्त भाकर नाही. कशी भाकर आहे? बेखमीर. त्याच्यामध्ये कोणतंही काय म्हणतात त्याला पाप, कोणताही चुकीचा प्रकार इन्व्हॉल्वमेंट नाही. ती पवित्र भाकर आहे. सरळपण व खरेपणाची भाकर आहे. प्रेज द लॉर्ड. अजून एक रेफरन्स घेऊया ठिकाणी. 27 वाचूया. योहान शुभवर्तमान 6वा अध्याय. नाशवंत अन्नासाठी श्रम करू नका. काय शब्द वापरला? नाशवंत अन्नासाठी श्रम करू नका. म्हणून मी म्हणलं का प्रभूच्या प्रार्थनेत ज्या भाकरेबद्दल बोललंय ती पोटाची भाकर नाही. नाही तर अशी इथं वचन आलंच नसतं. कशामध्ये? योहानामध्ये. का नाशवंत अन्नासाठी श्रम करू नका. तर आपण म्हणलो असतो इथं म्हणतात की श्रम करू नका, तिथं तेच म्हणतात की भाकर मागा. एक ठिकाणी काय सांगितलं? नाशवंत अन्नासाठी श्रम करू नका. आणि प्रभूच्या प्रार्थनेत काय शिकवलं? काय मागा रोजची. मग ही ती भाकर नाहीये, ही ती भाकर नाही पोटची. ही कोणती भाकर आहे? वचनाची. ही कोणती भाकर आहे? वचनाची. प्रेज द लॉर्ड. समजतंय का ठिकाणी? पुढे काय लिहिलंय? तर सर्व काळच्या जीवनासाठी टिकणारे अन्न जे मनुष्याचा पुत्र तुम्हाला देईल त्यासाठी श्रम करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सर्व कालिकाचे काय? जीवनासाठी टिकणारे अन्न. सर्व कालिकाच्या जीवनासाठी टिकणारे अन्न. ते काय? वचन. ते काय आहे? वचन. म्हणून मी सांगितलं ख्रिस्त शरीर आपण घेतो, द्राक्षरस जो आहे तो नवीन करार रक्ताचा प्याला म्हणून घेतो, पण भाकर म्हणजे प्रभूचं वचन देखील आपण रोज आणि अधिक घेतलं पाहिजे. आणि म्हणून पहिले वचन होतं आणि नंतर प्रभू वचन होतं. पहिले काय होतं? वचन आणि नंतर काय होतं? प्रभू वचन. कारण ही भाकर घेणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. समजलं या ठिकाणी? अजून एक ओके पुढे रीड करा अजून. कारण बाप जो देव याने त्यावर तर सर्व काळच्या जीवनासाठी टिकणारे अन्न जे मनुष्याचा पुत्र तुम्हाला देईल त्यासाठी श्रम करा. कारण बाप जो देव याने त्याच्यावर शिक्का केला आहे. का त्याच्यावर शिक्का मारला? काय केलं त्याच्यावर? शिक्का. शिक्का मीन्स एक प्रकार त्याला अधिकार दिलेला आहे. आणि म्हणून आम्ही ज्याचं वचन ग्रहण करतो आम्ही भाकर ग्रहण करत आहोत. लास्ट रेफरन्स घेऊ. करंथीकराचं पहिलं पुस्तक 6वा अध्याय 13 वचन. वाचूया. करंथीकराचं पहिलं पुस्तक 6वा अध्याय आणि 13 वचन. अन्न पोटासाठी. काय लिहिलंय? अन्न पोटासाठी. पुढं? व पोट अन्नासाठी आहे. पोट अन्नासाठी आहे. पोटाचं क्लिअर झालं. पुढं? परंतु देव ते व हेही नाहीसे करील. परंतु देव ते आणि हे दोन्ही काय करल? नाहीसे करेल. पुढं काय लिहिलंय? पण शरीर जार कर्मासाठी नाही. शरीर जर कर्मासाठी नाही. मग हे शरीर कशासाठी आहे? तर प्रभूसाठी आहे. हे शरीर कशासाठी आहे? प्रभूसाठी आहे. आणि पुढे काय लिहिलंय? आणि शरीरासाठी प्रभू आहे. प्रेज द लॉर्ड. आणि शरीरासाठी प्रभू आहे. आणि प्रभू काय आहे? वचन. प्रभू काय आहे? वचन. आलं लक्षात? आणि कोणतं वचन? खरे आणि पवित्रपणाचं वचन. प्रेज द लॉर्ड. आलं लक्षात? हे कशा प्रकारे इथं मी हे करतोय आलं लक्षात? हे 3 गोष्टी मला प्रभूने प्रगट केल्या. ह्या प्रकारे तुम्ही या गोष्टी करायच्या का ही फक्त भाकर म्हणून घ्यायची नाही. कारण काय होतं म्हणता म्हणता आम्ही वारंवार तेच म्हणतो चला भाकर एकत्र घेऊया आपण. मग त्याचं महत्व आम्ही कमी करतो. कसलं? याचं काही भाकर म्हणून खाल्ली पण ही भाकर नाहीये. भाकर काय आहे? वचन. भाकर काय आहे? वचन. आलं लक्षात? भाकर काय? वचन. पण हे काय आहे? ख्रिस्त. म्हणून गडबड करायची नाही. का? कारण आपण जे करतो ते विश्वासाद्वारे प्रगट झालं पाहिजे. आपण जे करतो कसं प्रगट झालं पाहिजे? विश्वासाद्वारे. पण आपण ह्याला भाकर म्हणून खातो. ते म्हणतो तुला माहीतच नाही भाकर काय आणि शरीर काय. भाकर ही नाहीये. भाकर तर वचन आहे. भाकर जे आहे ते वचन आहे आणि हे जे आहे हे ख्रिस्त शरीर आहे. म्हणून तू त्या विश्वासाने घे म्हणजे ह्याच्याद्वारे तुझ्या ते सामर्थ्य वाहील आणि कोणताच आजार रोगराई तुझ्यामध्ये कार्य करणार नाही. कारण तू कोणाचं शरीर घेतलं?
समज त्या ठिकाणी, पण आपण त्याला त्या पद्धतीने नाही घेत. आपण तुझ्याला भाकर घेऊ. मी का सांगतो, कारण मी स्वतः पण असंच भाकर घेतो. भाकर नाही, ख्रिस्त म्हणा, ख्रिस्त शरीर आहे. इथून पुढं मी याला ख्रिस्त शरीर म्हणूनच घेणार. आमेन. हे लक्षात ठेवा, कारण मी प्रभूला विचारलं का देवा, ज्या प्रकारे याचं सामर्थ्य व्हायला पाहिजे लोकात, ते वाहत नाही. ते म्हणला का त्यांना कळतच नाही का नेमका काय विश्वासाने त्यांनी ते केलं पाहिजे. ते एक पद्धत म्हणून करतात, म्हणून प्रभोजनाचं पण सामर्थ्य राहिलेलं नाही. म्हणून करायचं म्हणून करू नका, पण त्याचा अर्थ समजून करा. का मी भाकर नाही खात, मी ख्रिस्त शरीर घेतो. मी द्राक्षरस नाही पित, मी द्राक्षरस पित नाही. मी प्रभूच्या अतिपवित्र रक्त ग्रहण करतो का त्याच्या खाली मी पापाशापातून शुद्ध झालेलो आहे. आणि मी स्पष्ट लिहिलंय का मी नवीन करारामध्ये, कशामध्ये, नवीन करारामध्ये आहे. आणि जे इथं सांगितलं बेखमीर भाकर का, तर ती भाकर म्हणजे मला प्रभूचं वचन आहे. आणि प्रभूने प्रभूच्या प्रार्थनेत मला सांगितलंय रोज ही भाकर माग, रोज ही भाकर तू माग, रोज ही भाकर तू काय कर, ग्रहण कर. प्रेज द लॉर्ड. समजतंय? म्हणून जे आता तुम्हाला कळलं, तुम्ही पण जाऊन इतरांना प्रगट करा. याच्याबद्दल खास करून काही भाकर नाही, हे काय आहे म्हणताना आपण म्हणतो, पण जास्त घेताना काय म्हणायचं, ख्रिस्त शरीर म्हणून आपण घेत आहोत. प्रेज द लॉर्ड. समजलं? ओके, उभा राहूया, प्रार्थना करूया. भार मानतो प्रभू, तुला धन्यवाद देतो माझ्या पित्या. काय पित्या परमेश्वर, तू आम्हा सत्य प्रगट केलं आणि आज आम्हाला कळलं माझ्या परमेश्वरा. आणि पुन्हा एकदा तू आमच्या विश्वासात एक नवीन भर टाकली माझ्या प्रभू. का ओलांडण्याचं रूपांतरच प्रभू योजनामध्ये झालं. आणि जी आम्ही भाकर घेतो ती फक्त एक भाकर नाहीये, तर त्याला तू आशीर्वाद दिल्यामुळं ते ख्रिस्त शरीर आहे माझ्या परमेश्वरा. आणि जो द्राक्षरस प्याला आम्ही घेतो तो फक्त एक द्राक्षरस नाहीये माझ्या प्रभू, तो केलेला नवीन करार आहे. ते तुझं अतिपवित्र रक्त आहे का ज्याच्याद्वारे तू आम्हाला शुद्ध केलेलं आहे प्रभू. आणि ज्या प्रकारे प्रभू जी बेखमीर भाकर आहे ते वचन आहे माझ्या परमेश्वरा. म्हणून प्रभू जे सत्य आम्हाला कळलं, आम्ही प्रार्थना करतो की सत्यावर विश्वासाने उभा राहून इथून पुढे ज्याही वेळेस आम्ही त्या विधीमध्ये आपण भाग घेऊ माझ्या परमेश्वरा, आमचा विश्वास मोठा कर. आणि मी विश्वास धरतो का जास्ती ह्या विश्वासाने घेतील, कोणता आजार त्यांच्यामध्ये कार्य करणार नाही, कोणता जुना स्वभाव त्यांच्यामध्ये राज्य करणार नाही, कोणतं सैतानचे कार्य त्यांच्यात राहणार नाही. कारण ह्या प्रभोजनाद्वारे ते जाहीर करतात की येशूमध्ये आम्ही नवीन करणार आहोत, येशूमध्ये आम्ही नवीन निर्मिती आहोत, येशूमध्ये आम्ही आशीर्वादित आहोत, येशूमध्ये आम्ही निरोगी आहोत. आणि मग कोणतं साम्राज्य त्यांच्यावर राहणार नाही, कोणतं दास पण त्यांच्यावर राहणार नाही माझ्या परमेश्वरा. तर प्रत्येक जण बंधनमुक्त होतील. म्हणून मी प्रार्थना करतो का पुन्हा एकदा प्रभू आज जे वचन गेले अब्बा ते पुन्हा व्यक्तिगत आध्यात्मिकरित्या मनन करू दे माझ्या परमेश्वरा. त्यांच्याशी पुन्हा तू बोल प्रभू, याचं सामर्थ्य त्यांना समजून येऊ दे प्रभू. आणि त्याची वर उभं राहणे, त्याची अंमलबजावणी करण्याची कृपा त्यांना दे. आणि प्रत्येकात तुझा गौरव होऊ दे. आणि मी विश्वास धरतो प्रभू त्याचे सत्य त्यांना समजल, ते 100% बंधनमुक्त होतील प्रभू. आणि विश्वास धरतो की आजच्या वाष्ट्राद्वारे ते बंधनमुक्त झालेत आणि मोठं सामर्थ्य वाहील त्यांच्यामध्ये आणि त्यांच्यात तुझा गौरव होणार. पुन्हा एकदा प्रत्येकाच्या व्यक्तिगत कुटुंबावर तुझी कृपेचा आशीर्वाद स्वीकारतो. हे पित्या परमेश्वर, कोण कोणत्या स्थितीमधून चाललं हे तुला माहिती आहे माझ्या पित्या. पण तू एकच म्हणतो का या प्रकारे प्रार्थना कर, ज्या प्रकारे दावीद म्हणतो का हे माझा जीवा, का तू निराशेस, का तू खिन्न आहे, देवाची आशा धर, देव सर्व काही उत्तम करणार आहे. म्हणून या सर्वांना मी आशीर्वाद देतो प्रभू. त्यांचं तुझ्यापाशी येणं, तुझ्याकडे मागणं व्यर्थ जाणार नाही प्रभू. त्याचे दिवस तू बदलशील माझ्या परमेश्वरा. ते मोठा गौरव पाहतील प्रभू. आज निराशेच्या आसरू आहे, पण देवा त्याचं रूपांतर आनंदामध्ये होईल माझ्या परमेश्वरा. आणि मोठं कार्य होईल माझ्या प्रभू लॉर्ड. या सर्व नकारात्मक स्थितीमध्ये त्यांना मार्गदर्शन कर. वाष्टामध्ये त्याच्याशी बोल माझ्या परमेश्वरा. वाष्टामध्ये टिकून राहू दे. जे काही त्याच्या समोर आजार असतील, जे काही त्याच्यासमोर समस्या असतील, त्या प्रत्येकानं वर्चस्व मिळवण्यासाठी त्यांना तू कृपा दे माझ्या परमेश्वरा. आणि त्यांच्यात तुझा गौरव हो दे पित्या. केली प्रार्थना तू मान्य केली, हाच विश्वास मी धरतो प्रभू. कारण आमच्यामध्ये तू आहे प्रभू. तुझ्याच नावात मागतो, स्वीकारतो. आमेन.